बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं. मुंडे साहेब आशीर्वाद घ्यायला येणार होते. बापूंचाही निरोप होता, परंतु वेळ काळ आल्याशिवाय काय वाटे ये निकाचं बापू सेवाभाया बलालनाय सेवाभाया शक्ती गाडी जगदंबा शक्ती आणि रामराव बापू शक्ती ये देशरो नेतृत्व करे सारू, ये महाराष्ट्रेरो नेतृत्व करे सारू, ये महाराष्ट्र में असो कणखर नेता गोरुरो नाईक साहेब नंतर केसूला नाही मोराया सारू गोरू मोराया सारू नामदार धनंजयजी मुंडे साहेबांना महाराष्ट्रात नेतृत्व करे सारू 2019 में मुख्यमंत्री करे सारू बापू आपण आशीर्वाद देणो आणि याडी मर्यामार आणि संत सेवालाल बापू ये दोन आशीर्वाद देणो बरोबर रामराव बापू आशीर्वाद देणो. मुंडे साहेब आमच्या दोन मागण्यासाठी बापू बऱ्याच दिवसापासून झटत आहेत. तेलंगणा राज्य हैदराबादमध्ये ज्यावेळेस मराठवाडा होता हैदराबाद संग्राममध्ये निजामशाहीमध्ये त्यावेळेस मराठवाडा तिकडे जोडला गेला होता, परंतु आमचा तेलंगणामध्ये म्हणजे किंवा आंध्रमध्ये आमचा समाज एससी मध्ये आहे आणि मराठवाड्यातला समाज हा एनटी मध्ये आहे. तर त्याबाबत काही करता येते का तेही आपण विधान परिषदेच्या माध्यमातून ही एक मागणी आमची दसास न्यावी आणि सर्व समाज भारतातला एका सूचीमध्ये एका याच्यामध्ये एकाच एसटी किंवा एससी मध्ये राहावा अशी आमची मागणी आहे. एवढं बोलून मी माझी दोन शब्द संपवतो. सेवालाल महाराज की जय, रामराव बापू की जय, याडी मर्यामा की जय. आजचे प्रमुख होते माननीय नामदार मुंडे साहेब बोलतील असं त्याला परम पूजनीय परम श्रद्धे गुरुवर्य डॉक्टर रामराव बापू महाराज, माझ्यासोबत आलेले माझे सर्व मान्यवर सहकारी, इथं उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनी, अनेक वर्षापासून एखाद्याची इच्छा जशी काशीला जाऊन आल्यानंतर मनतृप्त होतं, तसं आज पोहरादेवीला आल्यानंतर पोहरादेवीचं दर्शन घेऊन बापूचं दर्शन घेऊन माझं मन तृप्त झालं. मी तसं पाहिलं तर खरा बापूंचा सेवक स्वर्गीय मुंडे साहेबांचं आणि बापूंचं नातं हे संबंध महाराष्ट्राला माहिती.